हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत हीच बाप्पाचरणी प्रार्थना. मी पूनमच्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत करते. दारात रांगोळी काढली आहे, दिवे लावलेत, कारण आज आपलं राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठान सोहळा आहे अयोध्येमध्ये. तर आपल्या दारापुढे दिवे तर लावायचेच होते, दिवाळी साजरी करायची होती. सो दिवे वगैरे लावलेत, देवांची पूजासुद्धा छान झालेली आहे. आणि आज आमचा उपवास आहे, तर सकाळी जास्त कामं नाही आहेत. तसं अगस्त्यचा डान्स मस्ती सगळं चालू झालेलं आहे. आता खिचडी बनवून होईल माझी, फक्त 2-3 मिनिटं ठेवते फक्त. त्याच्यानंतर बाकी सगळे घरातलं आवडून झालेलं आहे. आज त्याला सुट्टी आहे, तर सोहा बघा आज त्याला पण बोलायचं आहे. त्याच्यानंतर दुपारी शॉपमध्येच आहे, कारण आज उपवास आहे, तर काय जास्त काम असं नाही आहे, म्हणून दोघांसाठी खिचडी बनवली आहे. त्याचे बाबासुद्धा दुपारी येतील. हां, अगस्त्य काय खातो दाखव. मनुके खातोय अगस्त्य. दुपारी शॉपमध्ये जाईन, केक्सच्या काही ऑर्डर्स आहेत, त्या पण डिझाईन्स तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आता आपण संध्याकाळी बोलूया. हॅलो, संध्याकाळचे आता 7 वाजलेले आहेत आणि माझं जेवण सगळं बनवून झालं आहे. वरण भात झालं आहे, भाजी झाली आहे आणि गोडमध्ये शिरा बनवते, कारण उपवास होता, त्याच्यामुळे सकाळी काय नैवेद्य दाखवता आला नाही, त्याच्यामुळे मग आता सगळं जेवण केलेलं आहे. आणि आता आमची ते पालखी येते रामाची, तर सो त्यासाठी रेडी झाली आहे आणि आरतीचं ताट बनवते आणि खाली जाते. आमचे ते राम मंदिर जवळच आहे, तर तिथे कार्यक्रम आहे छानसं. तर आता ती पालखी येते, तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. अगस्त्य आणि त्याचे बाबा ऑलरेडी खाली गेलेले आहेत, मीच राहिली आहे, तर म्हटलं फक्त त्या शिरा राहिलेला तो पटकन बनवते आणि खाली जाते आणि तुम्हाला दाखवते. संध्याकाळची पण देवपूजा झालेली आहे. हे आता नवीन आणलं आहे, त्या दिवशी वाशीला गेलेले तेव्हा. आणि आता आरतीचं ताटसुद्धा मस्तपैकी आपलं रेडी झालेलं आहे आणि आता खाली जाते.